विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय, जोग महाराज की जय। आता जन्मांतरीच्या काम्यकर्माचे फल इच्छाच्या अभावाने होत नाही हे बोलणे युक्त नाही। कारण कर्मबीजापासून दोन अंकुर उत्पन्न होतात। एक अंकुर तत्सदृश्य कर्म करण्याची वासना व दुसरा अंकुर पाप पुण्य रूप अदृष्ट। जन्मांतरीच्या काम्यकर्माचे फल ह्या जन्मात नाही, पण वर्तमान जन्माच्या अगोदर आपण अनंत जन्म घेतलेले आहेत आणि त्या जन्मामध्ये जर काम्यकर्म केलं असेल तर त्या काम्यकर्माचं फल हे भोगावंच लागतं। पण या ठिकाणी पूर्वपक्षाने अशी शंका उपस्थित केली होती की जन्मांतरीच्या काम्यकर्माचे फल इच्छाच्या अभावाने होत नाही। जन्मांतरामध्ये काम्यकर्म केलं परंतु त्या कर्माचं फळ मला भेटू नये असा जर इच्छेचा अभाव झाला की ते काम्यकर्माचं फळ त्या व्यक्तीला भेटत नाही असं पूर्वपक्षाने आपलं मत मांडलेलं होतं। परंतु हे म्हणणे युक्त नाही। कारण कोणतंही जर कर्म केलं तर त्या कर्मापासून दोन अंकुर उत्पन्न होतात। कर्मबीजापासून दोन अंकुर उत्पन्न होतात। पहिला अंकुर आहे एक अंकुर तत्सदृश्य कर्म करण्याची वासना। ज्या प्रकारचं मागे कर्म केलेलं असेल तशाच प्रकारचं कर्म पुन्हा भविष्य काळामध्ये करावा अशा प्रकारची प्रवृत्ती जेव्हा होत असेल तेव्हा म्हणतात की तत्सदृश्य कर्म करण्याची वासना। दुसरा अंकुर आहे पाप पुण्यरूप अदृष्ट। म्हणजे पाप पुण्यरूप अदृष्ट हा एक अंकुर आणि मागच्या जन्मामध्ये जे कर्म केले तशाच प्रकारचं कर्म करण्याची वासना, तसंच कर्म करण्याची प्रवृत्ती मागच्या वासनेमुळे जर होत असेल तर हे दोन अंकुर आहेत मागे केलेल्या कर्मापासून उत्पन्न होणारे। शुभ वासनेपासून किंवा अशुभ वासनेपासून शुभ किंवा अशुभ कर्माची प्रवृत्ती आणि धर्माधर्म पासून सुखदुःखाचा भोग होतो। आता पहिली जी सांगितली तत्सदृश्य कर्म करण्याची वासना, त्यामध्ये काय होतं, शुभ कर्म असेल तर शुभ कर्मामध्ये प्रवृत्ती होते आणि अशुभ कर्म असेल तर अशुभ कर्मामध्ये प्रवृत्ती होते। म्हणजे त्या त्या कर्मानुसार कर्म करण्याची प्रवृत्ती होणं हा एक भाग झाला। दुसरा भाग धर्माधर्मापासून सुखदुःखाचा भोग होतो। धर्माधर्म म्हणजे पाप पुण्य, पुण्याचं फल आहे सुख, पापाचं फळ आहे दुःख। मग धर्माधर्मापासून सुखदुःख भोग होतो। त्यात अशुभ वासना अंकुर असेल तर सत्संगादी उपायाने नाश होईल। जे दोन अंकुर उत्पन्न होतात त्यापैकी जर पहिला अंकुर जो आहे अशुभ वासना, अशुभ वासनेचा अंकुर अंतःकरणामध्ये असेल तर तो संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर तो अशुभ वासनेचा अंकुर नाहीसा होतो। आणि जर अंतःकरणामध्ये शुभ वासनेचा अंकुर असेल तो संतांच्या सहवासामध्ये जाऊन तो दृढ होतो। म्हणजे अशुभ वासनेचा अंकुर संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर नाहीसा होतो आणि शुभ संस्काराचा अंकुर असेल तो संतांच्या सहवासामध्ये जाऊन दृढ होतो। म्हणून पुरुषाच्या इच्छेने आणि साधन सामुग्रीने दुष्ट प्रवृत्तीचा हेतू जी दुष्ट वासना तिचा नाश होतो। मागच्या कर्माचं फल अंतःकरणामध्ये जरी दुष्ट वासना किंवा अशुभ वासनेच्या अंकुराच्या रूपाने जरी असला, पण वर्तमान काळामध्ये साधकाने प्रयत्न करून संतांच्या सहवासामध्ये किंवा श्रेष्ठ पुरुषांच्या सहवासामध्ये राहिला तर तो अंकुर नाहीसा होतो। परंतु भोग देण्यास बलवत्तर हेतू जे धर्माधर्मरूप अदृष्ट त्याची फल भोगावाचून कर्माचरणाने किंवा इच्छेच्या अभावाने निवृत्ती होणार नाही। आता जो दोन अंकुर सांगितले तर पहिल्या अंकुराचा सत्संगतीने विनाश होऊ शकतो, पण दुसरा अंकुर जो आहे धर्माधर्मरूप तर त्याची भोगावाचून किती कर्म केली किंवा कर्म इच्छेचा अभाव झाला तरी
त्या शुभाशुभ कर्म फलभोग दिल्या वाचून नष्ट होत नाही, नाहीसे होत नाही, इच्छाच्या अभावाने निवृत्ती होणार नाहीत. म्हणून प्रारब्धातील शुभाशुभ कर्मामध्ये प्रवृत्ती उत्पन्न करणारा संस्कार हा जो एक अंश आहे, तितक्या अंशात पुरुष प्रधान सफल आहे. हा जो पहिला अंकुर सांगितला की शुभकर्मापासून जो एक प्रकारचा संस्कार निर्माण होतो शुभप्रवृत्तीची, शुभाशुभ प्रवृत्तीची, ती शुभाशुभ प्रवृत्ती संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर शुभप्रवृत्तीची वाढ होते आणि दुष्ट वासनाची निवृत्ती होते. हा एक भाग झाला. पण दुसरा जो धर्माधर्मरूप जो अंश आहे आणि त्या धर्माधर्म अंशापासून होणारे जे पापपुण्याचे फल आहेत, त्या फलभोगांचा, त्या फलाचा उपभोगा वाचून नाश होत नाहीत. आणि धर्माधर्मरूप दुसऱ्या अंशात पुरुष प्रयत्न व्यर्थ आहेत. पण तो जर म्हटला की नाही, मी त्या धर्मधर्माचे मला इच्छा नाहीत आणि मी संतांच्या सहवासामध्ये राहील, नाही, संतांच्या सहवासामध्ये जरी राहिला तरी प्रारब्ध हे भोगल्या वाचून संपत नाही. म्हणजे प्रारब्ध हे भोगाशिवाय प्रारब्धाचा नाश होत नाही. हा एक वेदांतामधला अबाधित सिद्धांत आहे. तो प्रारब्ध अंशच बलवान आहेत. हा जो अंश आहे दुसरा, तो प्रारब्ध अंश बलवान आहेत. आणि कोणाचं कसं प्रारब्ध असेल या संबंधाने कोणताही नेम करता येत नाही. कोणत्याही ज्ञानी पुरुष जरी झाला तरी त्या ज्ञानी पुरुषाचं प्रारब्ध हे भिन्न भिन्न असतं. त्याची भोगानेच निवृत्ती होते, हा एक नेम आहे. प्रारब्धाच्या ह्या दोन अंशाचे ज्यास यथार्थ ज्ञान नसते असे पुरुष आपल्याला अनुभवानुसार प्रारब्ध बलवान किंवा प्रयत्न बलवान असा निश्चय करून परस्परास वाद करीत असतात. हा जो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ते काही म्हणतात की प्रयत्नवाद श्रेष्ठ आहेत, ते काही म्हणतात प्रारब्धवाद श्रेष्ठ आहेत. परंतु प्रयत्नवाद आणि प्रारब्धवाद यातला हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत ज्या पुरुषाच्या ध्यानी आलेला नाहीत असे पुरुष प्रयत्नाबद्दल आणि प्रारब्धाबद्दल विनाकारण आणि अवास्तव वाद घालत असतात. कारण काय आहे, पहिला जो अंकुर आहे शुभ किंवा अशुभ अंकुर, याची संत सहवासाने अशुभ अंकुराची नाश होतो अंकुराचा आणि शुभ अंकुराची वृद्धी होते. पण दुसरा जो अंश आहे धर्माधर्मरूप म्हणजे पाप पुण्यरूप जो आहे, त्या कर्माचं फळ हे भोगावंच लागतं आणि तिथं मात्र कोणत्याही प्रकारची पळवाट नाही, ती भोगूनच संपावं लागतं. परंतु कुणी जर म्हणाले की नाही प्रारब्ध श्रेष्ठ, प्रयत्न श्रेष्ठ नाहीत, कुणी म्हणाले प्रयत्न श्रेष्ठ, प्रारब्ध कमी, हा जो वाद आहे हा वाद शास्त्र रहस्य न जाणता केलेला वाद आहे. असो, या प्रकाराने अज्ञानी जीवास फलभोगा वाचून कर्मनिवृत्ती संभवत नाही. अज्ञानी जे जीव आहेत त्या जीवांनी केलेले जे कर्म आहेत ते कर्म, त्या कर्माचा उपभोग घेतल्याशिवाय, त्या कर्माचं फल भोगल्याशिवाय त्यांची निवृत्ती होत नाही. भोगा वाचून कर्माची निवृत्ती ज्ञानास मात्र संभवते. कारण का, ज्ञानी पुरुषाने पुष्कळ कर्म केले असेल, त्या कर्मांचं फल संचितामध्ये जाऊन साठलेलं असेल आणि भविष्यकाळामध्ये त्याच्या हातून काही क्रियाही घडणार असतील. पण वर्तमान काळामध्ये शास्त्र श्रवण करून, अंतकरणातल्या सगळ्या संशयाचं निराकरण करून, चित जड ग्रंथीचं निराकरण करून, सच्चित आनंद स्वरूप असणारा आत्मा मीच आहे असा दृढ अपरोक्ष बोध ज्या पुरुषाच्या अंतकरणामध्ये झालेला असतो, अर्थात ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला असतो, आत्मज्ञान झालेलं असतं, त्याचं संचित कर्म दग्ध होतं, क्रियमान कर्म लागत नाही आणि फक्त प्रारब्ध भोगाचाच फक्त काय ते भोगून संपावं लागतं. म्हणून फलभोगावाचून कर्मनिवृत्ती, संचित कर्माची फलभोगावाचून निवृत्ती फक्त ज्ञानी पुरुषाचीच संभवते. कारण कर्ता कर्म आणि त्याचे फल ही सत्य नसून अविद्यामुळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहेत आणि त्या अविद्येचे ज्ञान विरोधी आहेत. म्हणून अविद्या कल्पित जे कर्माधिक त्याचा ज्ञानानेच नाश होतो किंवा बाध होतो. कर्ता कर्म आणि त्या कर्माचं फळ ही जे त्रिपुटी आहे, या त्रिपुटीची प्रतीती अविद्येमुळे होत असते. आणि ज्याने आत्मस्वरूपाचं ज्ञान संपादन केलेलं आहे अशा महापुरुषाला मी सच्चिद आनंद स्वरूप आहेत
कर्ता कर्म आणि फल हे सर्व माझ्यावर कल्पित आहे असा त्याचा दृढ निश्चय असतो. असं जे ज्ञान आहे ना, हे ज्ञान बंधाच्या विरोधी आहेत, हे ज्ञान अज्ञानाच्या विरोधी आहेत. जसे स्वप्नामध्ये निद्रेमुळे जे पदार्थ प्रतीत होतात त्यांचा जागृतीत निद्रेच्या निवृत्तीने अभाव होतो आणि मृगजलाचा बाध होतो. काय आहे? स्वप्नामध्ये निद्रा ह्या दोषाच्यामुळे जे पदार्थ प्रतीतीला होतात ते स्वप्नस्थ पदार्थ जे प्रतीतीला येत होते ते पदार्थ एकदा की जागृत अवस्था प्राप्त झाली की त्या जागृतीच्या मुळे निद्रेच्या दोषाने निर्माण होणारे स्वप्नादी पदार्थ आहे त्यांचा अभाव होतो आणि मृगजलाचा बाध होतो. तसे अवेद्यरूप निद्रेने कर्ता कर्म फल यांचा ज्ञानरूप जागृतीने किंवा ज्ञानरूप जागृतीत अविद्येच्या निवृत्तीने बाध होतो. कर्ता कर्म आणि फल एकदा की आत्मज्ञानाची जागृती झाली, निदे परवते निदैजणे, जागृती गिळवणे जागणे, केले ऐसे गुंफणे, ज्ञानदेव म्हणे. ह्या म्हणण्याप्रमाणे ज्यांना आत्मस्वरूपाची जागृती आलेली असते त्यांची अविद्यासह कर्ता कर्म आणि फल यांची निवृत्ती झालेली असते. आत्मज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने अविद्येची निवृत्ती होत नाही. फक्त झालीच किंवा होतेच ती फक्त आत्मज्ञानानेच होते. आणि जर केवळ इच्छेच्या अभावाने कर्म फलभोग होत नाही असे म्हटले तर विश्वसंकल्प मिथ्या होईल. कारण का जे जे काही कर्म केलं असेल त्या कर्माचं फल ईश्वर हा देतोच. कारण का परमात्मा हा कर्माध्यक्ष आहेत. म्हणजे जे जे कर्म केलं त्या त्या कर्माचं फल त्या त्या जीवाला देण्यासाठी परमात्मा काय आहे? साक्ष आहे, कर्माध्यक्ष आहे. मग काय आहे? परमात्म्या संबंधानं जर आपण विचार केला केवळ इच्छाच्या अभावानेच कर्मफल भोग होत नाही असे म्हटले तर काय होईल? ईश्वर संकल्प मिथ्या होईल. अज्ञानाच्या कर्माची फलभोगापासून निवृत्ती होत नाही किंवा होऊ नये असा ईश्वर संकल्प आहे. अज्ञानाने जर कर्म केलं तर त्या कर्माचं फल ते फल भोगल्यापासून त्याची निवृत्ती होऊ नये असा ईश्वराचा संकल्प आहे. आणि तो ईश्वर सत्य संकल्प आहे असे शास्त्रामध्ये प्रसिद्ध आहे. कारण काय? परमात्मा हा सत्य संकल्प आहे. म्हणजे त्याने केलेला संकल्प कोणत्याही काळामध्ये व्यर्थ जात नाही. त्याला म्हणतात की सत्य संकल्प. म्हणून केवळ इच्छेच्या अभावाने पूर्वजन्मात केलेल्या काम्यकर्माचे फल होणार नाही हे बोलणे अत्यंत विरुद्ध आहे. म्हणून तुम्ही म्हणाला होता की पूर्वजन्मामध्ये कर्म केलेत आणि आता कर्मफलाचा इच्छेचा अभाव झाला की ते कर्म भेटणार नाहीत. पण असं जे म्हणणं आहे हे म्हणणं शास्त्र रहस्य न जाणता अज्ञानीपणामध्ये काढलेले हे उद्गार आहे. कारण का इच्छाच्या अभावामुळे पूर्वजन्मात केलेल्या काम्यकर्माचे फल हे होणार नाहीत असं बोलणं जे आहे ते अत्यंत शास्त्र विरुद्ध आहे. शिवाय केवळ इच्छेच्या अभावानेच काम्यकर्म फल कोणास होत नाही असे मानले तर अशुभ कर्माचे दुःख फल कोणास होऊ नयेत. कारण काय आहे? काम्य कर्म कोणीतरी केलं आणि त्या कर्माचं फळ मला नकोय असं म्हटलं तर भेटणार नाही. हा जो नेम तुम्ही मानला तोच नेम निषिद्ध कर्म एखाद्याने केलं आणि तो जर म्हटला की मला निषिद्ध कर्माचं फळ नकोय मग निषिद्ध कर्माचं फळ आपोआपच नाहीसं होईल. अशुभ कर्माचे फळ कोणास दुःख होऊ नये पण ते तर होतं. कारण निषिद्ध कर्माचे फळ जे दुःख त्याची कोणासही इच्छा नाही. कारण काय? निषिद्ध कर्माची प्रवृत्ती ही सगळ्यांची होते. प्रत्येक अज्ञानी जीवाची निषिद्ध कर्मामध्ये प्रवृत्ती होते. पण निषिद्ध कर्माचं फल जे दुःख आहे त्या दुःख भोगण्याची कोणाची इच्छा नसते. अशुभ कर्माचे दुःख फल कोणासही होऊ नयेत. कारण निषिद्ध कर्माचे फल जे दुःख त्याची कोणासही इच्छा नाही. आणि दुःख तर होते म्हणून ज्ञानवाना वाचून किंवा ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने कर्मफलाचा अभाव होत नाही. हा एक अबाधित सिद्धांत आहे. जर संचित कर्माचा अभाव झाला तर कशाने होतो? फक्त तो ज्ञानानेच होतो. ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने कर्मफलाचा अभाव होत नाही. आणि म्हणून ज्ञाना वाचून कर्मानुष्ठानाकाली निरीच्छ पुरुषाच्या कर्माचे फल त्यास होत नाही. वेदांत मतामध्ये हा एक सिद्धांत आहे. काय? कर्मानुष्ठानाकाली
कर्म अनुष्ठान करते वेळेस मी विशिष्ट कर्म केलं, पण ते कर्म कशा करता करतोय, मला ह्यापासून कोणतं फळ पाहिजे, असा कोणताही संकल्प नाही. बस शास्त्राने सांगितलंय ना, हे विहित कर्म करायचं. फक्त त्याकरताच जो कर्म करतो, त्याकरता निरीच्छ अंतःकरण वृत्तीने होऊन जर कर्म केलं तर निरीच्छ अंतःकरण वृत्तीच्या पुरुषाने केलेलं कर्म त्यास फल देत नाही असे मानले आहेत. त्याचप्रमाणे कर्मानुष्ठानानंतरही पुरुषाची इच्छा निवृत्ती झाली तर कर्माचे फल होत नाही असे वेदांत रहस्य न जाणता पूर्वपक्षाचे म्हणणे आहेत. काय फरक आहे थोडा, की कर्म करते वेळेसच मला कोणत्याही हेतूने मी हे कर्म करत नाही, फक्त हे कर्म मला शास्त्राने सांगितलं आहे म्हणून मी कर्म करतोय. माझ्या अंतःकरणामध्ये कोणती इच्छा नाहीत, निरीच्छा होऊन पण शास्त्राच्या विषयी आदरबुद्धी ठेवून तो कर्म करत असेल तर त्या कर्माचं फल त्याला भोगावं लागत नाही. भोगावं लागत नाही याचा अर्थ असा की त्या कर्माचं फळ त्याला फक्त अंतःकरण शुद्धी एवढंच भेटतं. म्हणजे निष्काम कर्म जर केलं तर ते कर्माचं फळ आहे अंतःकरण शुद्धी. त्याप्रमाणे असंच जर पूर्वपक्ष म्हणत असेल की कर्मानुष्ठान तर केलं सकाम बुद्धीने, आणि सकाम बुद्धीने कर्म करून नंतर त्याला असं वाटलं की अरे मला त्या कर्माचं फळ नकोय, असं म्हटल्यानंतर नाही म्हटल्यानंतर त्या कर्माचे फळ भेटत नाही असं मात्र नाही. म्हणून इच्छानिवृत्ती झाली तर कर्माचे फल होत नाही असे वेदांत रहस्य न जाणता पूर्वपक्षाचे म्हणणे आहे. कारण कर्म फल इच्छे सहित हो अगर फल इच्छे रहित हो, कर्म आपला फलाचा भोग निश्चित देणारच. मागचं आणि त्याच्या मागचं जे वाक्य आहे त्या वाक्याचा आणि ह्या वाक्याचा कधी कधी विरोध दिसण्याची शक्यता आहे. कोणतं वाक्य? कर्मानुष्ठानाकाळी निरीच्छ पुरुषाच्या कर्माचे फल त्यास होत नाही, हे वाक्य. म्हणजे कर्माचं अनुष्ठान करते वेळेस जर निरीच्छा असेल तर त्या कर्माचं फळ भेटत नाही हे सांगितलं. आणि आता इथे काय सांगतात, कर्म फल इच्छे सहित हो अगर फल इच्छे रहित हो, कर्म आपल्या फलाचा भोग निश्चित देणारच. म्हणजे काय, तुम्ही जे अगोदर एक वाक्य सांगितलं त्याच्या विरोधात हे वाक्य आहेत. असं वर करणे विचार करणाऱ्या माणसाच्या मनामध्ये येण्याची शक्यता आहे. पण त्यामध्ये थोडासा फरक आहे, सूक्ष्म फरक आहे. तो सूक्ष्म फरक सांगतात, इच्छारहित कर्म करणारास अंतःकरण शुद्धीरूप फल होते आणि इच्छासहित कर्म करणारास केवळ स्वर्ग भोगादी हेच फल मिळते. काय आहे? कोणत्याही प्रकारची कामना न धरता वेदाने सांगितलेले कर्म केलं असेल तर त्या कर्माचं फळ त्याला अंतःकरण शुद्धीरूप फल देतं. आणि इच्छेसहित केलं असेल तर त्याला स्वर्ग पितरलोक जसजशी कामना केली असेल ते त्या कामनेप्रमाणे त्याला ते फळ भेटतंच. मग काय आहे, निरीच्छ होऊन केलेलं कर्म जे आहे ते अंतःकरण शुद्धीसाठी उपयोगी पडतं आणि सकाम पद्धतीने केलेलं कर्म स्वर्ग लोकाच्या साठी उपयोगी पडतं. कर्माने अंतःकरण शुद्धी होऊन श्रवणाधिकाने अपरोक्ष ज्ञान झाले तर त्यास कर्माचे फल होत नाही, परंतु श्रवणाच्या अभावाने किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणाने ब्रह्मात्मैक्य ज्ञान झाले नाही तर त्यास इच्छारहित कर्माचाही स्वर्गादी भोग अवश्य होतोच. आता पहिल्या वाक्याचा मागे सांगितलेल्या दोन वाक्याशी विरोध येतो म्हणून त्याचा निराकरण केलं. पण त्याच्यातही आणखी सूक्ष्म भेद असा आहे की जर कर्माने अंतःकरण शुद्धी होऊन निष्काम कर्म जर केलं तर निष्काम कर्माने अंतःकरण शुद्धीरूपी हे फल प्राप्त होतं. अंतःकरण शुद्धी झाली की मग श्रवणाधिकामध्ये त्या साधकाची प्रवृत्ती होते. मग ब्रह्म काय, कर्म काय, जीव काय, जगत काय, मी कुठून आलो, कोहम कथमिदम जातम, अशा प्रकारची जी काही जिज्ञासा आहे त्या जिज्ञासा करतो, श्रवण करतो. आणि श्रवणाधिकाने काय होतं, त्याला अपरोक्ष ज्ञान होतं. आणि मग एकदा अपरोक्ष ज्ञान झालं तर त्यास कर्माचे फल होत नाही. परंतु श्रवणाच्या अभावाने दुसऱ्या कोणत्याही कारणाने ब्रह्मात्मैक्य ज्ञान झाले नाही, जे निष्काम कर्म तर केले आहेत, श्रवणामध्ये प्रवृत्ती नाहीत आणि ब्रह्मात्मैक्य ज्ञान झालं नाही तर त्यास इच्छारहित कर्माचाही स्वर्गादी भोग अवश्य होतोच. आणि मग त्याला इच्छारहित होऊन जरी कर्म केलं तरी त्या कर्माचं
फल कर्माचा भोग स्वर्गादी होतोच. काय झाला निष्कर्ष आता या सगळ्या विधानांच्या वर्णन? अज्ञानी पुरुषाला कर्माचा भोग होतोच, निरीच्छ पुरुषाला कर्माचा भोग होत नाही. याचा अर्थ असा आहे की निरीच्छ पुरुषाने केलेलं कर्म अंतःकरण शुद्धीसाठी उपयोगी पडतं, हे त्याचं फल. पण कदाचित एखाद्याने निष्काम बुद्धीने कर्म केलं, अंतःकरणाची शुद्धी झाली, पण त्याने शास्त्रश्रवण नाही केलं आणि त्यामुळे त्याला जीवब्रह्मात्मके ज्ञान नाही झाला. आणि जर जीवब्रह्मात्मके ज्ञान जर झालं नसेल तर निरीच्छ रहित पुरुषाला देखील त्या कर्माचं फल स्वर्गभोग हे देतच. हा वेदाचा सिद्धांत आहे. पण हे स्वर्गादी भोग निरीच्छ पुरुषास अवांतर फल आहेत, हे मुख्य फल नाहीत, अवांतर फल आहेत. मुख्य फल गौण फल आहेत. त्यास चित्तशुद्धी झालेलीच आहे, म्हणजे चित्तशुद्धी तर त्याला भेटणारच आहे आणि ती झालीच आहे. योग्य श्रवणादी घडून ज्ञानद्वारा मोक्ष होईलच. जरी त्याला इथं जरी श्रवण घडलं नाहीत आणि जो ब्रह्मलोकाला गेला तर महाकाळ प्रलयकालाच्या वेळेस ब्रह्मदेवा जेव्हा मुक्त होतो तेव्हा ब्रह्मदेवाच्या उपदेशाच्या द्वारे हाही पुरुष मुक्त होतो. योग्य काळी श्रवणादी घडवून ज्ञानद्वारा मोक्ष होईलच. येतावता अज्ञानास ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने कर्मफलभोगाची निवृत्ती होणार नाही. जर अज्ञानाला कर्मभोगाची निवृत्ती व्हायची असेल तर ज्ञान एकच कारण आहे, दुसऱ्या कोणत्याही उपायाने होत नाही. आता दुसरा जो मुद्दा पूर्वपक्षाने उपस्थित केला होता त्या संबंधाचा आता विचार आहे. आता प्रायश्चित्ताने संपूर्ण पापाचा नाश होतो हे म्हणणे सिद्ध होत नाही. कारण की अनंत कल्पाचे जे अनंत पाप त्यांचे एका जन्मात प्रायश्चित्त संभवत नाही. तुम्ही आता म्हणाला होता की प्रायश्चित्त कर्म जर केलं तर पापाचा नाश होतो, पण तुमचे किती कर्म शिल्लक आहेत हे कोणाला माहिती आहे? जर तुम्ही एका कर्मासाठी प्रायश्चित्त घेतलं तर ठीक आहे, त्या प्रायश्चित्तामुळे विशिष्ट कर्म तुम्हाला फल भेटणार नाहीत. पण तुमचे आतापर्यंत अनंत जन्म झालेत आणि अनंत जन्माचे अनंत संस्कार आहेत. मग त्या सगळ्या संस्कारासाठी कोणते संस्कार कशा प्रकारचे हे माहिती नाहीत. त्यामुळे वर्तमान काळामध्ये कोणतं प्रायश्चित्त करायचं या सगळ्या पापांच्या निवृत्ती करता. म्हणून प्रायश्चित्ताने संपूर्ण पापाचा नाश होतो हे म्हणणे सिद्ध होत नाही. कारण की अनंत कल्पाचे जे अनंत पाप आणि त्यांचे एका जन्मात प्रायश्चित्त संभवत नाही. जरी पूर्ण आयुष्यभरामध्ये जर ठरवलं की मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढे पाप घडले आहेत पूर्वी त्यांचं मी प्रायश्चित्त करील, पण एका जन्मामध्ये केलेले प्रायश्चित्त त्या प्रायश्चित्ताच्या द्वारे संपूर्ण पाप निवृत्ती होणार नाहीत. म्हटले का? तू एका जन्मात प्रायश्चित्त केलं पण पाप अनंत जन्माचं आहेत. मग काय होईल? अनंत जन्माच्या पैकी फक्त एका जन्मामध्ये केलेल्या प्रायश्चित्ताने एका कर्माचं फल निवृत्त होईल जन्माचं, बाकी त्यांचं काय? म्हणून अनंत कल्पाचे जे अनंत पाप त्याचे या का जन्मामध्ये प्रायश्चित्त होत संभवत नाही. कारण गंगास्नान विश्वनामोच्चारणादी जे सर्व पापनाशक साधारण प्रायश्चित्त आहे तेही अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानाचे साधन आहेत. काय आहे? गंगास्नान विश्वनामोच्चारण हे काय साधारण प्रायश्चित्त आहेत. साधारण प्रायश्चित्त म्हणजे हे सगळ्या प्रायश्चित्तांसाठी हे उपयोगी पडतं. पण याचं फल तरी काय आहे? गंगास्नान आणि नामस्मरण यांचं फल देखील अंतःकरण शुद्धीद्वारा पर्यायाने ज्ञान आणि ज्ञानाचं पर्यावसन मोक्षा होतं याकरताच आहे. तेही अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानाचे साधन आहेत. म्हणून त्यास पापनाशक म्हटले आहेत. कारण का? गंगास्नान आणि विश्वनामोच्चारण हे पापाचा नाश करतं आणि श्रवणाधिकामध्ये प्रवृत्त करवितं, म्हणून यांना पापनाशक असं म्हटलं आहे. दुसरे असे म्हटले होते की नित्यनैमित्तिक कर्माच्या क्लेशाने संचितातील निषिद्ध कर्माचा नाश होऊन जातो. पण हेही म्हणणे बरोबर नाहीत. तुम्ही असं म्हटलं होतं की नित्यनैमित्तिक जर कर्म केलं तर त्या नित्यनैमित्तिक कर्माचं फल म्हणजे आपण अगोदर जे काही कर्म केलं होतं निषिद्ध कर्म, त्या निषिद्ध कर्माचं पूर्णपणे उच्चाटन होतं. पण हे म्हणणे बरोबर नाही. कारण काय? संचितातील निषिद्ध कर्म अनेक प्रकारचे असून त्याचे अनेक प्रकारचे दुःख फल आहेत. म्हणून केवळ कर्मानुष्ठानाच्या क्लेशभोगानेच त्यांचा फलभोग संपणार नाहीत.
हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ते असं म्हणतात की निषिद्ध कर्म अनेक प्रकारचे असून मागच्या जन्मामध्ये अनेक प्रकारचे निषिद्ध कर्म केलेले आहेत, बरोबर. त्याचे अनेक प्रकारचे दुःख फल आहेत, अनेक कर्म केल्यामुळे अनेक प्रकारचे दुःख पण आहेत. आणि म्हणून केवळ कर्मानुष्ठानाच्या क्लेशानेच, म्हणजे काय बरं, आता मग कर्मानुष्ठान केलं आणि कर्मानुष्ठान करताना खूप क्लेश सहन करावे लागले. कल्पना करा की आता आपण श्रवण करत आहे आणि 2 तास श्रवण करायचं म्हटलं की मांडी मोडायची नाही, सरळ एका रेषेमध्ये ताट मानेने उभा असं बसून राहायचं आणि श्रवण करायचं. अहो म्हटले मग आता हे क्लेश होतात ना. अहो म्हटले हे जे काही क्लेश होतात, हे क्लेश जर सहन केलेत तर ह्या क्लेशाच्यामुळे पूर्वी जन्मात केलेले पापाची निवृत्ती होईल, असं जे म्हणणं आहेत ना. तर म्हणतात की केवळ कर्मानुष्ठानाच्या क्लेश भोगानेच, म्हणजे वर्तमान काळामध्ये कर्म केलं आणि ते कर्म तितिक्षासहित केलं म्हणून पूर्वीच्या कर्माचा फलभोग निवृत्त होईल असं सांगता येत नाही. क्लेश भोगाने त्याचा फलभोग संपणार नाही. आणखी असेही म्हटले होते की संपूर्ण काम्यकर्माने एकच शरीर प्राप्त होते, पण तेही बरोबर नाही. असं ती म्हटलं होतं की काम्यकर्माचं शरीर, काम्यकर्मामुळे नवीन शरीर प्राप्त होतं, पण काम्यकर्माच्यामुळे एकच शरीर प्राप्त होईल असं काही सांगता येत नाही. त्या काम्यकर्माच्यामुळे भविष्यामध्ये त्या व्यक्तीला अनंत शरीर प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य देखील त्या कर्मामध्ये असू शकतं. कारण संचितातील काम्यकर्म ही अनंत प्रकारचे आहेत, त्याचा एका जन्मात भोग घडणे संभवत नाही. कसं घडेल? जोंधळ्याचा एक दाणा जरी पेरला तर त्यापासून अनेक दाण्यांचं कणिश निर्माण होतं. तसं एक जर कर्म जर केलं तर ते कर्म अनेक कर्मांचं फळ भोगण्याकरता प्रवृत्त त्या व्यक्तीला करवितं. शिवाय एका पुरुषाची एका काली नाना शरीराने जो भोग सांगितला तो सिद्ध योग्यापासून अन्यच नाहीत. दुसरा असा आहे की जीवाने कर्म केलं आणि त्या जीवाने केलेल्या कर्माचं फळ भिन्न भिन्न आहेत. म्हणजे कसं, कर्म जर केलं त्या कर्माचं फळ आऊत ओढण्याचं असेल, कर्माचं फळ गटारीत लोळण्याचं असेल, कर्माचं फळ वृक्ष होण्याचं असेल, तर एकाच मानवी जन्मामध्ये त्या सगळ्या कर्माचं फल भोगण्याचं सामर्थ्य नाही. मग कोणाला आहेत? फक्त योग्यालाच आहेत. योगी एकाच जन्मामध्ये अनंत रूप धारण करून पूर्वी जन्मामध्ये केलेल्या कर्माचा जो फल आहे ते फलभोग वर्तमान काळामध्ये अनेक शरीर धारण करून ते सगळे फलभोग नाहीसा करतो. म्हणून सिद्ध योग्या वाचून हा उपाय आणण्यास नाही. सिद्ध योग्यास पुष्कळ तऱ्हेने सामर्थ्य असले तरी त्याचाही ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष होत नाही. सामर्थ्य आहेत पण त्याला सुद्धा मोक्ष प्राप्त करून घ्यावायचा असेल तर चांगदेवांसारख्या महापुरुषाला सुद्धा, माऊलींसारख्या जीवनमुक्त महापुरुषांच्या पायाजवळ येऊन लोटांगण घालावंच लागलं. मुक्ताबाईंसारख्या महापुरुषांच्या चरणारविंदी चांगदेव म्हणे आधी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. हा वेदांत सिद्धांत आहे. अशा रीतीने काम्य व निषिद्ध कर्म टाकून जो केवळ नित्यनैमित्तिक कर्म करतो, काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म टाकून जो केवळ नित्यनैमित्तिक कर्म करतो, त्यास नित्यनैमित्तिक कर्माचे फल भोगण्याकरता तसेच संचितातील शुभाशुभ कर्माच्या फलभोगार्थ अनंत शरीरे घ्यावी लागतील. अनंत शरीरे घेऊनही मोक्ष होणार नाहीत. आता दुसरा एक वेगळ्या अंगाने विचार केलेला आहे, तो असा की ह्या रीतीने काम्य व निषिद्ध कर्म टाकून जो केवळ नित्यनैमित्तिक कर्म करतो, दोन्ही कर्म टाकले, कोणते? काम्य आणि निषिद्ध कर्म टाकून दिलेले आहेत. मग काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म टाकून दिलं, काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म टाकून जो केवळ नित्यनैमित्तिक कर्म करतो, म्हणजे नित्य कर्म आहे आणि नित्य नैमित्तिक कर्म आहे, हे 2 कर्म करतो, म्हणजे 2 कर्म टाकून दिले आणि 2 कर्म करतो. त्यास नित्यनैमित्तिक कर्माचे फल भोगण्याकरता, त्याने जे नित्यनैमित्तिक कर्म करतो त्या नित्यनैमित्तिक कर्माचं फल भोगण्याकरता तसेच संचितातील शुभाशुभ कर्माच्या फलभोगार्थ, म्हणजे संचितामध्ये जे काही कर्म केले त्या फलाच्या भोगार्थ आणि वर्तमान काळामध्ये नित्यनैमित्तिक कर्म केले त्या कर्माच्या फलभोगार्थ
अनंत शरीरे घ्यावे लागतील, पण अनंत शरीरे घेऊनही त्याला मोक्ष होणार नाहीत. कारण का? तो मोक्ष केवळ जीवब्रह्मैक्य ज्ञानानेच होईल. जीवब्रह्मात्मैक्य ज्ञानाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही उपायाने मोक्ष घडणं शक्य नाही, हा वेदांताचा सिद्धांत आहे. जसे स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थ प्रतीत होतात, त्यांची जागृती वाचून अन्य उपायाने निवृत्ती होत नाही. एखाद्या माणसाला स्वप्न पडलं आणि त्या पडलेल्या स्वप्नाची निवृत्ती करण्याकरता जर त्याने स्वप्नातच यज्ञ केला तर निवृत्ती होईल का? नाही. स्वप्नाची निवृत्ती स्वप्नात किती उपाय केले तर होणार नाहीत, एकाच उपायाने होईल. तो उपाय म्हणजे तो जागा झाला तर. सगळ्या स्वप्नांची निवृत्ती केव्हा होईल? तो जर स्वप्नातून जागा झाला तर. म्हणून ते सांगतात, स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थ प्रतीत होतात, त्यांची जागृतीपासून अन्य उपायाने निवृत्ती होत नाही. तसेच आत्माज्ञान रूप जी निद्रा, आत्माज्ञान रूप म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान, हीच कोणी निद्रा, त्याला अविद्या निद्रा असं म्हणतात. ती जी अविद्या निद्रामुळे जो मिथ्याबंध प्रतीत होतो, कर्ता कर्म, कर्माचं फळ, मग विहित कर्म, निषिद्ध कर्म, त्या कर्माचं फळ, हे जे आहे ना मिथ्या प्रतीत होतात, त्यांची आत्मज्ञानरूप जागृती वाचून निवृत्ती होणार नाहीत. म्हणजे स्वप्नस्थ पदार्थांची निवृत्ती करण्याकरता जागृती हेच कारण आहेत. त्याप्रमाणे अविद्याकृत अर्थात आत्म अज्ञानरूपी जी निद्रा आहे, ती आत्म अज्ञानरूपी निद्रा निवृत्त झाली तर फक्त कशाने होईल? आत्मज्ञानानेच निवृत्त होईल. अन्य कोणत्याही उपायाने ती निवृत्ती होणार नाही. अशा रीतीने अधिकारी, विषय, प्रयोजन यांची सिद्धी आहेत. म्हणून हा जो विचारसागर तरंग आहे दुसरा, त्यामध्ये जो अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध यांची सिद्धी होत नाही असं पूर्वपक्षाने जो आपलं मत प्रतिपादन केलं होतं, तिथे वेदांती सिद्धांत सांगतात, अरे बाबा, या रीतीने अधिकारी, विषय, प्रयोजन आणि फल यांची सिद्धी झाली आहेत. म्हणून पूर्वतरंगात प्रतिपादन केल्याप्रमाणे प्राप्य प्रापक, कर्तृकर्तव्य, जनजनकादी संबंधाची सिद्धी आपोआपच होते. अधिकाराची सिद्धी आहे म्हणून ग्रंथारंभ अवश्य सफल आहेत. ह्याप्रमाणे अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध या सगळ्यांची या ठिकाणी आता सिद्धी झालेली आहे. झालेली सेवा त्या ठिकाणी माऊलींच्या चरणी समर्पित करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. एक महत्त्वाची सूचना अशी आहे की तिसरा तरंग जो आहे, आदरणीय पूजनीय श्री हरिभक्तीपरायण भास्कर महाराज शिंदे हे आपल्या अमृतमय वाणीतून सांगतील, याचा सर्वांनी लाभ घ्यावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.